आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय धक्कादायक बातमी। देशाचं नंदनवन अशी ओळख काश्मीरची, मात्र इथे अतिरेक्यांनी भ्याड अशा स्वरूपाचा हल्ला केलाय आणि त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे। काश्मीरच्या पहलगाममध्ये काल पर्यटकांवर भ्याड हल्ला झालाय आणि या हल्ल्यात 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यात अनेक जण जखमी आहेत। महाराष्ट्रातल्या 7 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागलाय। या दरम्यान हल्ल्यानंतर काश्मीर अस्वस्थ आहे। संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली। लष्करानं काश्मीरमध्ये आपली मोहीम आणखीनच कडक केली आहे। जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाममधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळी फक्त घोड्यावरनं किंवा पायी जाता येतं आणि तिथेच पर्यटक घोड्यावरनं आणि पायी जात असतानाच पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला। 7 ते 8 हल्लेखोर असल्याचं समजतंय। या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारला आणि जे मुस्लिम नाहीत त्यांच्यावर गोळीबार केला अशी ही माहिती आहे। पहलगाममध्ये सर्व दुकानं बंद करण्यात आली आहेत। चौकात सैन्य उभं आहे। सर्व पर्यटकांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलंय। तर भारतीय लष्कर आता ऍक्शन मोडवर आहे। अतिरेक्यांना शोधण्यासाठी कालपासून हेलिकॉप्टर गस्त घालण्यात येते। त्यामुळे आता हल्ल्याचा बदला घेण्यासाठी लष्कर प्रत्येक कोपरा हा शोधून काढतंय आणि सध्या दहशतवादी नेमके कुठे लपलेले आहेत याचा शोध घेतला जातोय। या संपूर्ण प्रकरणाची पंतप्रधानांनी सुद्धा माहिती घेतलेली आहे। सध्या ते विदेश दौऱ्यावर आहेत आणि त्यानंतर आता ते तातडीनं भारतात दाखल झालेले आहेत। ही घटना घडतात क्षणी ते तिथून निघाले आणि भारतात दाखल झाले।